अन्नपूर्णा अन्न हे पूर्ण ब्रह्म या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत. नमस्कार. आज बनवूया चकलीची भाजणी. चकलीची भाजणी बनवण्यासाठी लागणारे साहित्य: अर्धा किलो ना राशनचे तांदूळ, 200 ग्रॅम ना हरभरा डाळ, 100 ग्रॅम मूग डाळ, 100 ग्रॅम उडीद डाळ, 50 ग्रॅम साबूस तांदूळ, 50 ग्रॅम पोहे, 10 ग्रॅम धने, 5 ग्रॅम जिरी, 2 ग्रॅम ओवा. तांदूळ ना स्लो गॅसवर भाजून घ्यायचे. हे राशनचे तांदूळ आहे. मी हा रेशनचा तांदूळ घेतलेला आहे. तांदूळ ना स्लो गॅसवर भाजून घ्यायचा, चांगला भाजून घ्यायचा, मग चकली पण खायला खमंग होते. तांदूळ ना स्वच्छ धुवून घेतलाय आणि 3-4 तास ना फॅन खाली सुकवून घेतलाय. तांदूळ ना भाजून झालाय. तांदूळ भाजाया 5 ते आणि थोडासा कलर चेंज पण झालाय तांदळाचा. तांदूळ ना काढून घेऊ. मी ना एक अशी चाळण घेतली, त्याच्यात काढून घ्यायचं. हरभरा डाळ भाजून घ्यायची. ही पण स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि 4-5 तास ना फॅन खाली सुकवून घेतली. डाळ पण स्लो गॅसवर भाजून घ्यायची. डाळ पण मस्तपैकी भाजून झाली. ही पण आता काढून घेऊ. मूग डाळ, उडीद डाळ, या दोन्ही पण एकत्र भाजून घ्यायच्या स्लो गॅसवर. मूग डाळ आणि उडीद डाळमुळे ना चकली खायला ना खुसखुशीत होते. हे दोन्ही पण एक सम प्रमाणात घ्यायचे. मूग डाळ आणि उडीद डाळ भाजून झाली. कलर पण चेंज झालाय. जास्त काही कलर चेंज नाही होऊन द्यायचा. साबुदाणा भाजून घ्यायचाय. साबुदाणा पण स्लो गॅसवर भाजून घ्यायचा. साबुदाणे ना 2 मिनिटं भाजले. त्याच्यातच पोहे टाकून घेऊ. पोहे पण भाजून घेऊ. साबुदाणा आणि पोह्यामुळे ना चकली फुगते. साबुदाणा आणि पोहे ना भाजून झाले. हे पण आता काढून घेऊ. धने भाजून घ्यायचे. जिरी पण भाजून घ्यायची. ओवा पण भाजून घ्यायचा. स्लो गॅसवर भाजून घ्यायचं. धने, जिरी आणि ओवा ना खमंग असा भाजून झालाय. भाजणी ना थंड करून घ्यायची आणि बारीक दळून घ्यायची. चकलीचे पीठ ना दळून झाले. याच्यातलं अर्ध पीठ आपण चकली करण्यासाठी घेणार आहे. हे अर्धा किलो ना भाजणी आहे. 4 चमचे तीळ लागणारे, 4 चमचे तेल लागणारे, चमचे ना मीठ लागणारे, ओवा लागणारे 1 चमचा आणि 1 मोठा चमचा आहे ना लाल मिरची पावडर लागणार आहे. जेवढी भाजणी घेतली ना तेवढंच पाणी घ्यायचं. एक मोठा बाउल भरून मी पाणी, तीळ टाकून घ्यायचं, ओवा टाकायचा. ओवा ना हातावर चोळून टाकायचा, म्हणजे त्याचा वास चांगला येतो. 1 मोठा चमचा मीठ घेतले, लाल मिरची पावडर टाकायची, तेल टाकायचं. याला मिक्स करून घ्यायचं. उकळी आले का मग भाजणी टाकायची. पाण्याला उकळी आली, हे पीठ टाकून घ्यायचं, मिक्स करायचं. याच्यातलं ना थोडं पाणी मी काढून ठेवलं होतं साईडला, जास्त पाणी होईल म्हणून. लागलं तर वरून टाकायचं. पीठ ना मिक्स करून घेतलंय. आता 15 मिनिटं ना गॅस बंद करून झाकण ठेवायचं याच्यावर आणि 15 मिनिटं वाफ काढून घ्यायची. मग चकली बनवून घ्यायची. 15 मिनिटं झाले, अजून गरमच आहे. मिश्रण काढून घेतलंय. हे ना असं मॅश करून घ्यायचं. अजून गरम आहे म्हणून हाताला चटका लागेल. थोडं थंड झालं का हाताने मळून घ्यायचं. मिश्रण थंड झालं, हे हाताने मळून घ्यायचंय. थोडं अजून कोमटच आहे पण हाताने मळू शकतो. आणि चांगलं एकजीव करून घ्यायचं. पीठ असं ना चांगलं मळून झालंय. चकलीची थाळी घेतली. चकलीचं पीठ ना सोऱ्यामध्ये भरून घ्यायचं आणि चांगलं दाबून भरायचं. त्याच्यात हवा नाही राहिली पाहिजे, नाहीतर चकली तुटते.
चकली ना बनवून घेऊ. ह्या 2 ताटल्या घेतल्यात याचे बंद. मी 3च वेळे घेतलेत. तुम्हाला अजून मोठे पाहिजे ना. तेल ना तापाय ठेवलंय. तेल तापले. आता चकली तळून घेऊ. एक मिनिट ना चकलीला काही धक्का वगैरे लावायचा नाही, नाहीतर चकली तुटण्याची शक्यता असते. अशीच 1 मिनिट तळून द्यायची. 1 मिनिट झालाय. चकली तळून घेऊ. आणि तेलाचे बुडबुडे थांबले का मग चकली झाली असं समजायचं. तेलाचे ना बुडबुडे कमी झाले. आता चकली ना तयार झाली. चकली काढून घेऊ. चकली तयार झाली. मस्तपैकी काटे पण आलेत. सगळ्या चकल्या ना तळून घेऊ. चकल्या ना मस्तपैकी तळतात. तेलकट वगैरे काही होत नाही. आणि ह्या चकल्या ना तळून झाल्यात, काढून घेऊ. त्याला हळद नाही टाकली तरी कलर किती छान आलाय. सगळ्या चकल्या बनवून झाल्यात. एकदम मस्त क्रिस्पी झाल्यात. Like, comment, and subscribe.